आजच्या धावपळीच्या जीवनात सर्वजण तणावाखाली जीवन जगत आहेत. मानसिकदृष्ट्या सर्वांचे खच्चीकरण झालेले दिसून येते. तणाव ही आजच्या युगाची सर्वात मोठी मानसिक समस्या दिसून येते. तर चला जाणून घेऊया या तणावाला कसे दूर करू. स्वतःशीच बोलायला लागलो तर सर्व प्रश्नाची उत्तरे मिळून जातील. दुसऱ्याशी संवाद साधलो तर आणखीन प्रश्न उद्भवले जातील. जेव्हा मानव आपल्या चुकांवरती वकील होऊन जातो तर दुसऱ्यांच्या चुकावर तो जज बनतो, तेव्हा निर्णय नाही तर दुरावा निर्माण होतो. मानव साधन संपत्तीहून श्रेष्ठ नाही तर ध्यान केल्याने श्रेष्ठ बनतो. मानव त्यामधील असणाऱ्या भावनांनी श्रेष्ठ होतो. मानव त्याच्या उच्चारवाणीने श्रेष्ठ नाही तर त्याच्या वागण्याने आचरणाने श्रेष्ठ असतो. एक वेळेस एक मुलगा भांड्याला पूर्ण पोसून खात असतो, तेव्हा त्याच्यासोबतचे मित्र त्याला मजाक करत असतात. एक वेळेस त्याच्या मित्राने त्याला विचारले की तू रोज डब्बा पोसून चाटून का खातो. त्यावेळेस त्या मुलाने खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिले. पहिलं की मी माझ्या वडिलांचा आदर करतो, त्यांच्या मेहनतीमुळेच कमवलेल्या पैशामधून हे मला जेवण मिळतं. दुसरं हे माझ्या आईप्रती आदर आहे, जे की सकाळी लवकर उठून खूप चांगल्या पद्धतीचे मला जेवण बनवून देते. आणि तिसरा म्हणजे या देशातील शेतकऱ्यांच्या प्रती आदर आहे. ते शेतामध्ये भुकेले राहून खूप मेहनत करून हे धान उगवतात. त्यामुळे प्लेटात जेवण सोडून देणे खूप चुकीचं आहे. जेवण मन भरून खावे, पण कणभरही फेकून देऊ नये. ते म्हणतात ना, उतना ही ले लो थाली में, व्यर्थ ना जाए नाली में. गावाकडे राहणाऱ्याची इच्छा आहे शहरामध्ये राहावं, तर शहरामध्ये राहणाऱ्याची इच्छा आहे की बाहेर देशात राहावे. आणि परदेशांची राहणाऱ्याची इच्छा आहे की दुसऱ्या ग्रहावरती जसे की चंद्र तारे यावरती राहण्याची इच्छा आहे. आनंदी तर कोणीच नाही, सुखी तर तोच आहे जो आपल्या कुटुंबासोबत आहे. जीवनातील प्रत्येक समस्या ही सिग्नलवरती असणाऱ्या लाल दिव्यासारखी आहे. थोडा वेळ थांबलो तर तोच दिवा हिरवा होतो. त्यामुळे प्रयत्न करत राहा, पण संयम नक्की ठेवा. जीवन पण त्यांच्यासोबत खेळते जे की उत्तम खेळाडू आहेत. दुःख सर्वांची सारखेच आहेत, पण मजबूती ही सर्वांची वेगवेगळी आहे. कोणी संयम न ठेवता हारून जातात, तर काही जण संघर्ष करून जिंकून जातात. जीवन हे रस्त्यासारखं आहे, ते सरळ नसता. थोडं दूर गेले की एक वळण हे नक्की येतं. त्यामुळे संयम ठेवून चालत राहावं. आपल्या जीवनाचं आनंदी वळण हे आपलं वाट पाहत आहे, त्यामुळे हसत चालत राहा. जीवनात जे मिळालं त्याचा आदर करायला शिका, कारण जेवण नाही पचलं तर रोग वाढण्याची शक्यता असते. पैसा नाही पचला तर देखावा होतो. शब्द न पचले तर चुगली वाढते. स्तुती नाही पचली तर अहंकार वाढतो. आणि निंदा नाही पचली तर दुश्मनी वाढते. गुप्तता नाही पचली तर दुश्मनी वाढते. आणि सुख नाही पचले तर पाप वाढते. कोणतंही चांगलं काम हे एकांतात केलं पाहिजे. जसे की आपण आंघोळ हे चौकामध्ये नाही तर बंद खोलीमध्ये करतो, तसंच दान पुण्य चांगलं काम हे कोणाला पण माहिती होऊ देता शांततेत करावं. चांगलं काम हे न सांगता केलं की त्याचे परिणाम हे मोठ्या प्रमाणात चांगलेच येतात. चांगले कर्म हे शांततेत व कोणाला न सांगता करावे. पाण्याचा एक थेंब जरी गरम असणाऱ्या तव्यावरती पडला तर तो नाहीसा होतो. आणि तोच थेंब जर कमळाच्या फुलावरती पडला तर तोच पाण्याचा थेंब हा एखाद्या मोतीसारखा चमकायला लागेल. तोच थेंब जर शिंपल्यात येतो तर तो मोती होतो. पाण्याचा थेंब हा तोच आहे. त्यात फरक हाच आहे की तो कशाशी निगडीत आहे.
जगामध्ये मनुष्यच हा एकमेव प्राणी आहे की त्याच्याकडे हसण्याचा गुण आहे. त्याला त्यामुळे या गुणाला विसरता कामा नये. चेहऱ्यावरती सदा हास्य ठेवावे. कोणाला पण हसून बोलल्याने आपलं काही नुकसान होणार नाही. आनंदी राहून जगलं तर जीवन खूप छान आहे आणि दुःखी राहून जीवन जगलो तर खूप वाईट आहे. जीवन कोणाशी तुलना करत जीवन जगलो तर अवघड आहे. कोणाच्या आठवणी जीवन जगलो तर संत गती आहे. जीवन मिळते हे एक वेळेस. जीवन जन्म मृत्यू तर रोज होतात, पण आठवणीत राहावं असं बनवा हे जीव. धन्यवाद.